नमस्कार. राज्यातील 17 विधान परिषद जागांचं चित्र काल स्पष्ट झालं. 6 ठिकाणी महायुतीनं बिनविरोध बाजी मारून आघाडी घेतली, तर आता एकूण 11 जागांसाठी थेट लढत होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी व महायुतीचं संख्याबळ पाहता आघाडीनं बऱ्याच जागांवर माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीची महामाघार आघाडी झाली. नाशिक वगळता महायुतीत फारसा बेबनाव दिसला नाही, पण महाविकास आघाडीत झालेला गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जरी महाविकास आघाडीनं उमेदवार दिला असला तरी ही लढत फारशी चुरशीची होईल असं चित्र आज तरी दिसत नाही. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत झालेल्या राड्याचे पडसाद विधान परिषद निवडणुकीत उमटतील आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीकडून उठवला जाईल असा एक अंदाज होता. मात्र असं घडण्याची आशा आता धुसर झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, प्रतीक पाटील यासारख्या मातब्बरांनी या लढतीतून काढता पाय घेत नवक्या अभयसिंह जगतापांना तोफेच्या तोंडी दिला आहे. या दिग्गजांनी नक्की का माघार घेतली? राष्ट्रवादी अजित पवार गटाची या निवडणुकीत काय भूमिका राहील? अभयसिंह जगतापांची भिस्त नेमकी कुणावर असणार आहे? आणि जयंत पाटलांचं अहिल्यानगर विधान परिषद कनेक्शन काय आहे? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक रंगतदार होईल असं आपण यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितलं होतं आणि त्याला पार्श्वभूमी होती ती साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या राड्याची. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या जागेवर दावा सांगूनही अपेक्षेप्रमाणे भाजपला ही जागा त्यांना सोडावी लागली. त्याला कारण होतं भाजपचं या ठिकाणचं असलेलं संख्याबळ. संख्याबळाच्या आधारावर इथून निवडून येणं सोपं होतं आणि म्हणूनच भाजपकडे दावेदारही भरपूर होते. त्यात शेखर गोरे, सुनील काटकर, विक्रम पावसकर यांना बाजूला सारून धैर्यशील कदमांनी बाजी मारली. धैर्यशील कदमांना तुल्यबळ उमेदवार म्हणून माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यापैकी एकाला महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवलं जाईल असं वाटत असतानाच या तिघांनीही बाजूला राहणंच पसंत केलं. साताऱ्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची नाराजी पाहता त्यांची मदत आपल्याला होईल असा महाविकास आघाडीचा अंदाज होता. मात्र फडणवीसांनी तो फोल ठरवला आणि संख्याबळाचं गणित जमत नाही असं लक्षात येताच या दिग्गजांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली. त्याला कारण होतं इतर मतदारसंघात महायुतीचं एकमेकांवर अवलंबून असणं. जर साताऱ्यात असा काही दगाफटका शिवसेना राष्ट्रवादीकडून झाला असता तर त्याचा परिणाम इतर ठिकाणी देखील दिसला असता आणि हेच टाळण्यासाठी त्यांनी शांत राहणं पसंत केलं. संख्याबळाचा विषय पाहता भाजपकडे एकूण 314 स्वतःची मतं आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची 205, शिंदेच्या शिवसेनेची 111 ही बेरीज 630 वर जाते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे शरद पवार राष्ट्रवादीची 119, काँग्रेसची 73 तर ठाकरेंच्या सेनेचं 1 अशी 193ची बेरीज लागते. इतर स्थानिक आघाडींची 46 मतं आहेत. जर राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेनेनं इथं मदत केली तरच निकाल वेगळा लागला असता, पण ही मदतीची आशाच धुसर झाल्यानं या मातब्बरांनी इथून काढता पाय घेतला. आता अजित पवार गटाची या निवडणुकीत काय भूमिका राहील हे पाहणं देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. महायुती म्हणून जरी ते एकत्र असले तरी धैर्यशील कदमांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. म्हणजेच मंत्री मकरंद पाटलांची आणि कार्यकर्त्यांची भाजपविषयी असलेली नाराजी कायम आहे. जरी नेते वरिष्ठ पातळीवर एकत्र आले तरी झेडपीच्या रणांगणात सदस्यांना झालेला त्रास ते अद्याप विसरले नाहीत असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे सध्या तरी मंत्री मकरंद पाटील अजित पवार पक्षाची वेट अँड वॉचची भूमिका ही कायम आहे. मंत्री मकरंद पाटील यांची ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मंत्री मकरंद पाटील आणि एकूणच राष्ट्रवादीची ही नाराजी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अधिकचं दान हे मंत्री मकरंद पाटलांच्या पारड्यात टाकणं गरजेचं होणार आहे आणि त्यानंतरच हा विषय मिटेल. महायुतीतील दुसरा घटक पक्ष असलेली शिवसेना ही राष्ट्रवादीपेक्षा अधिक नाराज आहे. एकतर जिल्हा परिषदेची सत्ता हातची गेली, शिवाय पालकमंत्री शंभूराज देसाईंना झालेली धक्काबुक्की. जरी शंभूराज देसाई धैर्यशील कदमांच्या फॉर्म भरतेवेळी हजर नव्हते तरी काल ते धैर्यशील कदमांसोबत एकत्र सांगलीला गेल्यानं तसंच शिवसेना उमेदवार तानाजी पाटील यांच्या माघारीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहता शिवसेना व शंभूराज देसाईंची भूमिका आता सॉफ्ट झाली असंच म्हणावं लागेल. आता राहता राहिला विषय अभयसिंह जगतापांच्या लढतीचा. मुळातच धैर्यशील कदमांना तिकीट मिळवून देण्यात मंत्री जयकुमार गोरेंचा मोठा वाटा आहे आणि जयकुमार गोरे आणि जगताप हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात.
त्यामुळे लक्ष्मी दर्शनाबाबतीत ते जरी कमी पडणार नाहीत तरी देखील विजयासाठीची मॅजिक फिगर गाठणं हे त्यांच्यासाठी सोपं असणार नाही. अजित पवार पक्षांबाबत त्यांना मोठी आशा असली तरी स्थानिक आघाड्यांकडे असलेल्या 46 मतांवर त्यांचा डोळा असणार हे उघड आहे. या व्यतिरिक्त आणखी कोण कोण त्यांच्या गळाला लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. चौथा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जयंत पाटील यांची भूमिका. सुरुवातीपासूनच सातारा सांगली विधान परिषदेची जबाबदारी ही शरद पवारांनी जयंत पाटील यांच्यावर सोपवली होती. त्यात साताऱ्यातील महायुतीतील वादाचा फायदा घेऊन मुलगा प्रतीक पाटीलला लॉन्च करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र साताऱ्यातून आकड्यांचं गणित जुळत नाही हे लक्षात येताच त्यांनी आपले पत्तेच ओपन केले नाहीत. याही पूर्वी जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरेंसोबतच प्रतीक पाटील यांच्यासाठीही भाजपकडून जयंत पाटील यांना सातारा सांगलीची ऑफर होती असं बोललं जात आहे. परंतु निर्णय घेण्यात जयंत पाटील यांनी वेळ घालवला व दरम्यानच्या काळात प्राजक्त तनपुरे खूप पुढे गेले होते. प्राजक्त तनपुरे यांनी अहिल्यानगरमधून भाजपकडून तिकीटही मिळवलं होतं. प्रतीक पाटील यांच्यासाठी भाजपचा पर्याय प्राजक्त तनपुरे यांच्यानंतर निवडणं जयंत पाटलांना योग्य वाटलं नाही असंही सांगितलं जात आहे. नाही म्हणायला त्यांनी आपल्या पक्षाचे सरचिटणीस असलेल्या बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितला. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला, परंतु जयंत पाटील त्यांच्यासाठीही शेवटपर्यंत ठाम राहिले नाही. एकूणच जयंत पाटील यांनी स्वतःच धैर्यशील कदमांच्या विधान परिषदेचा मार्ग सुकर केला असं म्हणायला आता हरकत नाही. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.